पद्धतीने या कष्टकऱ्यांच्याकडच्या गोष्टी नेहमीच चांगल्या आणि चविष्ट असतात. त्यांकडे दूध मिरी आहेत, काळे मिरी आहेत. कसं आहे पॅकेट आहे? कसं पॅकेट आहे? 30 रुपये. महिन्याचं सीझन जवळ येतं. आता या गोष्टी आवर्जून आपल्याला बाजारात बघूक मिळत आल्या. पण थोडी खरेदी सगळ्याकडे करूया जेवढी जमेल तेवढी. त्यामुळे इथे पण मस्त की लाल जाम. कसं आहे ते लाल जाम? ते 20 रुपयाला एवढे सगळे. अरे वा, छान छान. हिरवे पावट्याचे कसे ते वाटो? ते 20 रुपये. 20 रुपये वाट. काय हो, करवंद येतात झाडावरती. आणि ही जंगलात ॲक्च्युअली रानमेवा आहे करवंद. म्हणजे गावठी आठवडा बाजार कुडाळ असा मोठा बोर्ड आपण या प्रवेशद्वाराकच बघतो. प्रवेशद्वारापासून आतमध्ये गेल्यावर पूर्ण सर्कल मारल्यानंतर आपण पूर्ण बाजाराचा आढावा घेऊ शकतो. आज नव्याने आता नवीन गरेफणसाचं सीझन चालू झालेलो आहे. त्यामुळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात आपल्याला काय काय वेगवेगळे प्रकार बघू मिळत आले. आपण एक सर्वसाधारण फेरफटको मारून घेऊया. त्यानंतर आपण आपल्या मूळ व्हिडिओ सुरुवात करूया. असं मस्त बांबूपासून तसेच नारळाच्या झावळ्यांपासून छप्पर बनवला होता. आणि या बाजाराची अशा पद्धतीने मांडणी आहे. शहरातील आजूबाजूच्या परिसरात राहणारे लोक या बाजारात येऊन या कष्टकऱ्यांकडून खरेदी करतात आणि गोष्टी मिळतात एकदम फ्रेश. साधारण आपण पूर्ण एक सर्कल मारून घेतला, राऊंड मारून घेतला. आणि नंतर आपण या बाजारात सविस्तरपणे खयचे वस्तू येईल ते बघणार असू. अशा पद्धतीने पूर्ण बाजार आपण फिरून घेतलो. आता आपण वस्तू कोणकोणती येईल ते बघूया. सुरुवातीच्या काही बसल्या त्यांच्याकडे बघा मस्त की लाल माठ अगदी फ्रेश वांगी आहेत, कणस आहेत, जाम आहेत, भेंडी गावठी भेंडी आहेत आणि वाली आहेत. ही कणस कशी आहेत? ती मक्याची 50 रुपये. 50 रुपये मक्याची कणस आहेत. लाल जाम 20 रुपये ना? 10 रुपये. 10 रुपयांमध्ये लाल जाम. आणि वांगी आहेत मस्त अगदी फ्रेश. नवीन कैरी इली आता, आंब्याचं सीझन चालू झालं, कैरी वगैरे आहेत. अशा सगळ्या गोष्टी या आमच्या शेतकऱ्यांच्या अस्सल गावठी बाजारात भेटतात. त्याची भाजीची केळी आहेत ना? होय. कशी ती? 50ला 4. 50ला 4 मोठी भाजीची केळी आहेत. लोखंडी केळी सुद्धा म्हणतो आम्ही. अशा सगळ्या गोष्टी या आमच्या बाजारात बघतो. हे बघा तशी बाजारात 8 वाजता बरोबर बाजाराची मांडणी होता. या बाजारात भरपूर प्रमाणात खाद्यपदार्थ सुद्धा मिळतात चांगल्या प्रकारचे. काही लोक सकाळची न्याहारीच्या गोष्टी या ठिकाणी येऊन घेऊन जातात. त्याचप्रमाणे करवंदा मिठातली आहेत की काय? करवंदा मिठात घातलेली करवंदा कशी ती? 20 रुपयान करवंद. त्याचबरोबर तिरफळं, कोकम, आगूळ, तांदूळ, कण्णे तांदूळ आहेत ना ते, आंबे, बऱ्याचशा अशा गोष्टी ज्या कष्टकऱ्यांच्या शेतातून पिकवलेल्या असतात ते या बाजारात येतात. आता भरपूर खाद्यपदार्थ सुद्धा आपल्याला बघून मिळतात. कारण मगाशी मी बघितलं होते जेव्हा सुरुवाती केल्या तेव्हा भरपूर गर्दी होती. पण जाऊया तिकडे सुद्धा जाऊया. या सुद्धा ताईंकडे बघा मस्त वेगळी मक्याचं आहे का? हे मका आहे ना? घोळ म्हणजे? अच्छा, ही भाजी आहे कशाची का? कशी होता म्हणता? अच्छा, म्हणजे पालेभाजी आपण पालेभाजी बनवतो तसेच बनवले जाते ना? घोळ भाजी. या भाजीचा प्रकार घोळ. मी पहिल्यांदा बघितलं ही घोळ भाजी. अशी छान असतं म्हणते चवीक. आणि पालेभाजी जशी आपण बनवतो तशीच बनवली जाते. कशी जुडी आहे ती? 20 रुपयाकच जुडी आहे. आपल्याकडे ह्या आमच्या सिंधुदुर्ग पट्ट्यात 20 रुपयाकच भाजी मिळतात. म्हणजे जुडी जी असते. कुठली? ही कुठली वांगी आहे ती? गावठीच आहेत ती. हो, भरीत करायचे. जाम, वांगी भरीत पुरीसाठी, चवळी, हो भरपूर काय काय आहे ना. हे बघा हे आमच्या कष्टकऱ्यांच्या छानपैकी शेतात पिकलेले हे सुंदर गोष्टी आहेत. म्हणजे चवळी आहे, तांदूळ आहेत, नाचणी आहे. त्याचप्रमाणे हे चिंच. कसे गोळे ते चिंचाचे? 50ला 2 आहे. हे ताईने मस्तपैकी हो मीठ वगैरे लावलेलं छानपैकी. सोनचाफ्याची फुलं जी छानपैकी लावतात. मला लावलेलं बघा माझ्या आवडीचं फुल सोनचाफ्याचं आणि छानपैकी लावलेलं. पेरू आहेत. गावठी अंडी कशी आहेत आज? 12. एक अंडा 12 रुपये. 144 रुपये डझन. हां 12 बरोबर. 12 एक डझन घेणार ना पण. छान मस्तपैकी अशी मांडणी केल्याने ताईने आणि छान गोष्टी ठेवल्याने. आणि फुलं तर सुंदर लावली त्याने, बघून बरं वाटलं. हे ध्रुव पण लावले आहेत ना?
हो, दुर्वाचा पण वाटा लावला आहे. कसा तो दुर्वाचा वाटा? 10 रुपये पेंडी. 10 रुपये पेंडी. आणि हे सोनचाफा सोनचाफा 20 रुपये. 20. सगळ्या प्रकारचं कडधान्य मस्तपैकी गोष्टी लावून ठेवल्यात. ही कशी पुडी ताई आहे की ही? हे 150 रुपये. 150 रुपये सगळ्या. गावठी मूग नवीन. हां, सगळ्या 150 रुपये आहे काय? गावठी ज्या गोष्टी आहेत म्हणजे आमच्या ग्रामीण भागातल्या शेतात पिकवलेल्या गोष्टी ज्या आहेत ते सगळे स्वच्छ आणि नीटनेटके असतात. एक नंबर क्वालिटीचे असतात. 150 रुपयाक एक साधारण एक पिशवी अधिक. 100. हां, कसे म्हणालात? 150 रुपये. 150. एक शेर 150 रुपये असं म्हणाल ताई. बरोबर आहे. आणि हे नारळ पण मोठे आहेत. बापरे, कसे आहेत नारळ ते? नारळ 50. 50 रुपये नारळ बघा, एवढे मोठे नारळ आहेत. सध्या नारळ थोडेसे महागच झाले तरी पण हे नारळ मोठे आहेत. म्हणजे मुंबई या नारळांची किंमत 60 ते 70 रुपये नक्कीच असतात. पण हे आमच्याकडे 50 रुपये आहेत. आमच्याकडे आता इकडे रामफळ आहेत ना ती, कशी ती रामफळ 30 कशी? रुपये. 30 रुपये एक पिकलेली आहेत पण ना. हो, छान आहेत पण. चला अशा गोष्टी. अरे वा, कारल्याची भाजी पण इली. कारल्याची भाजी आपण नॉर्मली श्रावण महिन्यात बघतो पण आता ही कारली आता आमच्याकडे या सिंधुदुर्गात बऱ्यापैकी पिकले. कसं वाटो कारल्याच्या भाजीचं? 50 रुपये वाटो. वाली आहेत, शेवगे वयांचे मोठे. हे मुकट हे किलोवरती आहेत की शेरावरती आहे? 4 शेर 120 रुपये. 120 रुपये. हे 4 शेर 120 रुपये पोहे, गावठी पोहे. आणि आमच्याकडे तांदूळ, नाचणे वगैरे सुद्धा आहेत. त्याचप्रमाणे सुंदर असे मागे पण आपण माझ्या व्हिडिओमध्ये हे लाडू आपण पाहिले होते. आज मी तुम्हाला त्यांचं डिटेल्स पुन्हा एकदा दाखवलं. यावेळी छानपैकी पॅकेट बनवलेत ताईने बघा. असं सगळं स्वामी समर्थ गृह उद्योग, उकडे तांदूळ लाडू, त्याच्यानंतर नाचणी लाडू, मूग लाडू, मेथी लाडू. कसे पॅकेट आहेत ताई? 50 रुपये. हे आपण मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. पण आता पण छानपैकी पॅकेट वगैरे बनवलेत त्यांनी. सगळ्या प्रकारचे लाडू आहेत आणि त्याला 50 रुपये. हे बघा, हे शेंगदाणा लाडू 50 रुपये. अशा सगळ्या गोष्टी मस्तपैकी या ठिकाणी आज स्वामी समर्थ गृह उद्योग या आजच्याकडे काय काय ते बघूया आपण. इथे करंजे वगैरे आहेत तळलेल्या मस्तपैकी. आणि हे काय घावणे, कुठले कुठले? हे नाचणीचे घावणे. हां, नाचणीचे घावणे आहेत. कसं पॅकेट आहे ते? 50 रुपयात पॅकेट आहे. परत मोदक आहेत छानपैकी. पुढे इथे पण सगळ्या प्रकारच्या पुरणपोळ्या वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. बघूया. तुपपोळी आहे, शेव आहेत ना, शिरवाळे, पावटे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे इथे मस्तपैकी मोठी वांगी दिसतात आपल्या गावठी बाजारात. हे बघा, कशी वांग्याची वाटत हो दादा? वांगी कशी? 20 रुपये. कसे सगळ्या गोष्टी. जाम, मक्याचे कणस, नारळ, हो जाम, चिको. चिकोचं कसं? 30 रुपये. 30 रुपये चिकू. चहाची पाती, नारळ वगैरे सगळ्या गोष्टी या बाजारामध्ये आहेत. साधारण हां ते या बाजारामध्ये आपल्याला उपलब्ध असतात. ही काय ओली चवळी आहे की काय? ओली चवळी आहे बघा. हे बघा मस्त. कसं वाटतो? 20 रुपयात ओली चवळीचं वाटतं. ही वाली आहेत, मिरच्या. अरे वा, गरे काढून ठेवलेले आहेत. त्याची भाजीचे आहेत ते? भाजीचे आहेत ना, हे भाजीचे आहेत. कसे आहेत ते? 20 रुपयात भाजीचे हे मस्तपैकी गरे काढून ठेवले आहेत. म्हणजे भाजी करूसाठी वापरतात. आमच्याकडे फणसाची भाजी आवर्जून खाल्ली आता. ताकाची बाटली कशी? 30 रुपयात ताकाची बाटली आहे. मस्त फ्रेश ताक. हे आमच्या कुडाळच्या ग्रामीण भागातलं. जाम, नारळ, त्याचप्रमाणे हे काजूगर, चकले बनवलेले आहेत ना. हे कसे चकल्याचं पाकिट दा? 30 रुपयात चकल्याचं पाकिट आहे. मस्त करकुरीत दिसतं. आणि करंज्या 50 रुपये. ही नारळाची चुनकाप आहेत ना, नारळाच्या वड्या म्हणतो आम्ही. मोदक आहेत 50 रुपये. ही गुळातली आहे काय? गुळाची. ही गुळाची चुनकापत आणि ही साखरेची चुनकापत. कशी पिशवी म्हणालाच? 50 रुपये. 50 रुपये लावल्याने हे बघा. म्हणजे आमचे हे कष्टकरी ना आपल्या घरी काय ना काय बनवून ते बाजारात विक्रीसाठी आणतात. ह्या बाय आमच्या शाळेतला विद्यार्थी. शाळेत होतं ना बाय? कितवीत? 6वीत. ही विक्रीय कला किंवा